रंगांची पण भूमिका असते का घरात? आपण कुठले रंग देतो, कुठल्या Yes, दिशेला yes, कुठला रंग देतो? yes, yes. खूप मोठी भूमिका असते. इनफॅक्ट सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हणाले की 5 एलिमेंट्स आहेत. तर या प्रत्येक 5 एलिमेंटचे कलर्स आहेत. जे मी आपण म्हटलं की वास्तुदोष होतो. बऱ्याचदा काय होतं, क्लायंट म्हणतात आमचं घर पूर्ण वास्तूप्रमाणे आहे. आम्ही बांधकाम तसं वास्तूप्रमाणे केलेलं आहे मॅडम, मग आता तुम्ही येऊन काय करणार आहे? अरे तुम्ही बांधकाम तसं केलं आहे, पण कलरिंग जर नॉर्थ डायरेक्शनमध्ये, नॉर्थ म्हणजे काय तर उत्तर दिशामध्ये तुम्ही लाल कलरचे पडदे किंवा लाल कलरचा सोफा ठेवला, तुम्हाला अपॉर्च्युनिटी येणारच नाही. तुमच्याजवळ जितका पैसा आहे तो जाणार म्हणजे जाणारच आहे. 100% सांगते आहे मी की उत्तर दिशामध्ये लाल कलर असेल तर तुमच्याकडे पैसा टिकणार नाही. हा जाणारच आहे. आता काय म्हणतील, नाही आमचं तर आहे पण आम्हाला तर असं इतकं वाटत नाही, मग तिथून ते रिमूव्ह करा, तिथे निळा कलर करा आणि मग माझ्याशी बोला की किती छान तुम्हाला इफेक्ट मिळालेला आहे. तर उत्तर दिशा जी आहे इथे निळा कलर असायला पाहिजे किंवा काळा कलर असायला पाहिजे. पूर्व दिशेला हिरवा कलर असायला पाहिजे किंवा प्लांट्स असायला पाहिजेत. त्याच्यानंतर साऊथ म्हणजे दक्षिण दिशेला रेड कलर, लाल कलर, ऑरेंज कलर आहे, थोडा गुलाबी कलर आहे, हे कलर्स असायला पाहिजे. आता इथे जर मी निळा घेतला तर मग प्रॉब्लेम होईल. कारण मग इथे जर स्पेशली आपण बघतो साऊथ ईस्टला, मी असं म्हणेल की निळा कलर आहे. साऊथ ईस्टला किचन आलेला आहे. आम्ही किचन तर बरोबर केला, पण किचनचा जो कट्टा आहे तो काळा आहे. मग त्याचे जे आपण कॅबिनेट्स बनवतो ते आता नवीन आलंय म्हणून आम्ही ब्लू केलेलं आहे. झालं ना, मग त्या घरच्या लेडीला ऑलवेज त्रास असणार आहे पोटाचा. आधी लेडीला असेल, मग हळूहळू हळूहळू फॅमिली मेंबर्सला पोटाचा त्रास असणारच आहे. पैसाचा जो फ्लो असायला पाहिजे तो येणारच नाही. मग आता याला उपाय काय? सिंपल उपाय आहे. कट्टा जो आहे त्याला ऑफ व्हाईट करा. जर साऊथ ईस्टला असेल एक तर ऑफ व्हाईट किंवा रेड. ऑफ व्हाईट तुम्हाला कन्फ्युजिंग आहे, नका करू, रेड करा. कॅबिनेट जे आहेत जे ब्लू केलेले आहेत त्याला तुम्ही रेड किंवा ऑरेंज करा, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि तसंच आता कोणती दिशा राहिली तर पश्चिम दिशा. पश्चिम दिशेला पांढरा कलर पाहिजे किंवा ऑफ व्हाईट पाहिजे किंवा ग्रे कलर पाहिजे. तिथे ग्रीन किंवा ब्राऊन कलर बिलकुल नको यायला. तुमचा पैसा टिकणार नाही. तुमचे घरची मुलं तुमचं ऐकणारच नाही. हल्ली हा जो प्रॉब्लेम आहे की मुलं हट्टी झालेली आहेत, मोठ्यांचं ऐकत नाही, स्क्रीन खूप काढतात. तर बघा पश्चिम दिशा तुमच्या घराची ती कुठे पश्चिम आहे किंवा पश्चिम नैऋत्य, वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट, जी एज्युकेशनची दिशा आहे, तिथे तुम्ही काही वॉशिंग मशीन ठेवली आहे का किंवा तिथे काही दुसरा अजून दोष आलेला आहे का? त्यामुळे पण त्रास होतो. त्यामुळे सेव्हिंग्स पण होत नाही. आपण जे म्हणतो की सेव्हिंग होत नाही आहे, तर त्याच्यासाठी पश्चिम नैऋत्य दिशा पण बघावी. कारण पश्चिम नैऋत्य दिशा ही सेव्हिंग्सची आहे. तिथे जर वास्तुदोष आला तर हा प्रॉब्लेम होणारच आहे. तर कलर जो आहे तो खूप इम्पॅक्ट करतो. तुम्ही कुठे कोणता कलर लावता आहात. साऊथ वेस्ट दिशा म्हणजे नैऋत्य दिशेला पिवळा कलरच पाहिजे. तिथे हिरवा कलर आला तर रिलेशनशिप इश्यूज होतात, डिवोर्स पण होतात. आणि जर तिथे किचन टॉयलेट आला आणि तिथे हिरवा कलर, मग तर डिवोर्सचे खूप चान्सेस आहेत. अरे बापरे. हां, म्हणजे बऱ्याचदा मोठ्या घरामध्ये मी असं बघितलेलं आहे की मी त्यांच्या घरात गेले, सगळं बघितलं, माझ्या लक्षात तर आलं की अरे साऊथ वेस्टला टॉयलेट पण होतं, किचन पण होता, पण म्हणजे नवरा बायको आहे घरात, त्यांचे मम्मी पप्पा आहेत ते पण आहे घरात, पण मग आणि मोठी लोकांचं कसं असतं ना, लगेच ते रिवेल करत नाही. मीच बोलले, मी म्हटलं तुम्ही सोबत राहत आहात की ॲज अ कसं राहतात सोबत? म्हणजे हा त्यांचा रूम आहे, हा माझा रूम आहे. अरे बापरे. आम्ही बोलत नाही एकमेकांशी. फक्त का सोबत राहतो आहे तर समाजासाठी. म्हणजे झालंच आहे. तर बऱ्याचदा असं पण होतं. म्हणजे डिवोर्स इन द सेन्स तसाच डिवोर्स होणार असं नाही, पण नात्यात तणाव. नात्यात तणाव. कलर हा इतका इम्पॉर्टंट आहे की एक नैऋत्य दिशामध्ये ग्रीन कलर आला तर हा त्रास होतो. प्लांट तर तिथे बिलकुल नको. हिरवा कलर आहे प्लांट्स म्हटलं की, तर तिथे बिलकुल नको. तुम्हाला रिलेशनशिपमध्ये तणाव येणारच आहे. तसंच पूर्व दिशेला व्हाईट कलर नको, म्हणजे पांढरा कलर नको. मनी ब्लॉक होणारच आहे, पैसा टिकणारच नाही. टिकणार नाही म्हटल्यापेक्षा इकडे तिकडे अडकून जाईल. एखादी प्रॉपर्टी घेतली आहे,
अरे दिसत होतं की तिथून ग्रो होऊ, आपण मोठं होणार आहोत, पण पैसा टाकला तिथे तर ती प्रॉपर्टीज अटकून जाईल, ते प्रॉपर्टीचं आपल्याला पोझिशनच मिळणार नाही, किंवा पोझिशन मिळालं तर तो रेंटवरच जाणार नाही, तर आपण म्हणतो ना ब्लॉक झाला, तसं तो ब्लॉक होईल. जर पूर्व दिशेला व्हाईट कलर म्हणजे पांढरा कलर असला तर हा प्रॉब्लेम होतो. तर कलर तर खूप इम्पॉर्टंट करतात, कलर खूप मॅटर करतं. इनफॅक्ट माझ्या ज्या रेमेडीज असतात त्या कलर्स रिलेटेडच असतात जास्त, की तुम्हाला 5 एलिमेंट्स बॅलन्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढची रेमेडी. तुम्ही आता बोलता बोलता म्हटलात की उत्तरेला काळा कलर, निळा तर आणि काळा color. निळा आणि म्हणजे काळा कलर देऊ शकतो आपण एखाद्या आता सांगते मी की काळा कलर देऊ शकतो इन द सेन्स की जसं आता आपण स्टुडिओमध्ये आहोत तर तुमच्या लक्षात आलं असेल की याची फ्रेम ब्लॅक आहे, किंवा फर्निचरचा जो प्लाय असतो तो बऱ्याचदा लोक ब्लॅक यूज करतात. तर तुम्ही इट्स डिपेंड की तुम्हाला तो, हे बघा हे थोडं ऍस्ट्रॉलॉजिकली पण येतं की तुमच्या ऍस्ट्रॉलॉजीमध्ये कोणते ग्रह किती स्ट्रॉंग आहे. तर त्यावेळेस तुम्ही आता ब्लॅक कट्टा, मग तिथे जर तुमचा किचन ओटा असेल तर तो चालेल, ब्लॅक प्लॅटफॉर्म तो तिथे चालणार आहे. पण मी शक्यतो ब्लॅक कलर यूज करायला नाहीच म्हणते. मग तुम्ही मॅट यूज करू शकता, ब्लू और ब्लॅक मॅट यूज करू शकता. एखाद्या वेळेस सोफा तुम्ही तसा यूज करू शकता. छोटी छोटी मुलं आहे घरात, घाण होऊ नये म्हणून तुम्ही तो तसा ब्लॅक पेक्षा पण शक्यतो मी ब्लूच म्हणते की तुम्ही ब्लूच वापरा. ब्लू हा कलर. आता पाण्याचं बघा कलर कसा असतो, एकतर ब्लू दिसतो तो, किंवा गढूळ असेल तर ब्लॅक दिसतो. त्यासाठी ब्लू और ब्लॅक, पण शक्यतो ब्लूच वापरावा, ब्लॅक वापरू नये. पण मी एक आहे म्हणून ते तुम्हाला सांगितलं.